नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, घटक राज्याचा कार्यकारी अधिकारी खालीलपैकी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 4, राज्यपाल हा घटक राज्याचा कार्यकारी अधिकारी असतो। प्रश्न क्रमांक दुसरा, श्यामची आई हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, साने गुरुजींनी श्यामची आई हे पुस्तक लिहिलेलं आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, बॉम्बे हायकोर्टाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, देवेंद्र कुमार उपाध्याय हे बॉम्बे हायकोर्टाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत। प्रश्न क्रमांक चौथा, कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, हरियाणा या राज्यामध्ये कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 5वा, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2, सन 1911 या वर्षी गेट ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार बांधण्यात आले। प्रश्न क्रमांक 6वा, PM विश्वकर्मा योजना ही टिंबटिंब रोजी लॉन्च करण्यात आली आहे। तर ऑप्शन क्रमांक 1, 17 सप्टेंबर 2023 या दिवशी PM विश्वकर्मा योजना ही लॉन्च करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 7वा, नुकताच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला बहुमत मिळालेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, काँग्रेस या पक्षाला तेलंगणा विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळालेलं आहे। प्रश्न क्रमांक 8वा, भारताचे सर्वोच्च न्यायालय टिंबटिंब येथे आहे। तर ऑप्शन क्रमांक 1, नवी दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रामध्ये कवी कुलगुरू कालिदास हे संस्कृत विद्यापीठ पुढीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्रामध्ये शेगाव या ठिकाणी कवी कुलगुरू कालिदास हे संस्कृत विद्यापीठ आहे। प्रश्न क्रमांक 10वा, भारतात हरित क्रांतीची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1, सन 1965 या वर्षी भारतात हरित क्रांतीची सुरुवात झाली। प्रश्न क्रमांक 11, कृष्णा नदीचा उगमस्थान खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचे उगमस्थान आहे। प्रश्न क्रमांक 12, भारतीय संविधानामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाकडून संसदीय शासन व्यवस्था हे तत्त्व स्वीकारण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, ब्रिटन या देशाकडून भारतीय संविधानामध्ये संसदीय शासन व्यवस्था हे तत्त्व स्वीकारण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 13, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कधी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4, 14 ऑगस्ट सन 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली। प्रश्न क्रमांक 14, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हा नारा कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 4, सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हा नारा दिला। प्रश्न क्रमांक 15, आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, 21 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 16, अमार सोनार बांगला हे बांगलादेशचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, रवींद्रनाथ टागोर यांनी अमार सोनार बांगला हे बांगलादेशचे राष्ट्रगीत लिहिले आहे। प्रश्न क्रमांक 17, पंचायत समितीच्या सभेचे अध्यक्षपदस्थान खालीलपैकी कोण भूषवतो?
तर ऑप्शन क्रमांक 2 सभापती हा पंचायत समितीच्या सभेचे अध्यक्षपदस्थान भूषवतो. प्रश्न क्रमांक 18 भारताच्या मध्यभागी असलेले शहर पुढीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे शहर भारताच्या मध्यभागी असलेले शहर आहे. प्रश्न क्रमांक 19 मैतई, कुकी व नागा या आदिवासी जमाती प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 मणिपूर या राज्यामध्ये मैतई, कुकी व नागा या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात. प्रश्न क्रमांक 20 राष्ट्रीय खेल दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 29 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय खेल दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 21 सलाम या कविता संग्रहालयाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 मंगेश पाडगावकर हे सलाम या कविता संग्रहालयाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 22 अजीवनसत्वाच्या अभावामुळे पुढीलपैकी कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 रात आंधळेपणा हा रोग अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. प्रश्न क्रमांक 23 स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 किमान 21 वर्षे वयोमर्यादा ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी असते. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणाला भारतीय राज्यघटनेच्या कलम 161 नुसार माफी देण्याचा अधिकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यपाल यांना भारतीय राज्यघटनेच्या कलम 161 नुसार माफी देण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 25 माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांचे माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 श्री सल श्रीराम हे महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर विधानसभेचे पहिले अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 27 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2023 ही कोणत्या देशात आयोजित करण्यात आल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत या देशामध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2023 ही आयोजित करण्यात आल्या होत्या. प्रश्न क्रमांक 28 सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन या खेळाशी सायना नेहवाल ही खेळाडू संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 29 31 मे रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 31 मे रोजी तंबाखू विरोधी दिन हा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 30 पपई व आंबा यामध्ये कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते? तर ऑप्शन क्रमांक 4 अजीवनसत्व हे पपई व आंबा यामध्ये सर्वाधिक असते. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणता पदार्थ हा वितळताना आकुंचन पावतो? तर ऑप्शन क्रमांक 2 काच हा पदार्थ वितळताना आकुंचन पावतो. प्रश्न क्रमांक 32 नर्तिका या शब्दाचा पुढील पर्यायातून विरुद्ध शब्द निवडा. तर ऑप्शन क्रमांक 1 नर्तिका या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नर्तक असा आहे. प्रश्न क्रमांक 33 तारीख या शब्दाचे अनेकवचन खालीलपैकी काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 4 तारीख या शब्दाचे अनेकवचन तारखा असा होईल. प्रश्न क्रमांक 34 मूग गिळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मूग गिळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ गप्प बसणे असा होतो.
प्रश्न क्रमांक 35. कानन, विपिन व वन हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3. अरण्य या शब्दाचे कानन, विपिन, वन हे समानार्थी शब्द आहेत.